क्वार्टरचा पहिला राऊंड 44 नंबरचा रेडर एसटी बाईकचा घुगडीच्या रिंग जामच्या रिंगणामध्ये चढाई करतो. बघूया लंबाचा रेडर दोन्ही पायाला निकॅप घालून जोरदार असा डावीकडून उजवीकडे क्रॉस करून परत आपल्या रिंगणात वापस. सर सर आणि हा जामचा रेडर घुगडीच्या रिंगणामध्ये निवांतपणे रेड मारत रिव्ह्यू शिट्टी म्हण कॉर्नर मधून सेंटर बंदी लांब हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश. परत आपल्या रिंगणात वापस. आणि अशा तऱ्हेने तुम्ही अलग अलग राहा ना यार, पण एकाच जागी काऊन राहायचं इकडे दिसत नाही ना प्रेक्षकाला दिसू द्या. इकडे लेडीज पण आहे. आणि जिल्हा परिषद शाळेचे पोरं नाही गेले होते त्यांनी कुठं आहे गेले ते जबरदस्त डू डायरेक्ट साठी 55 नंबरचा घोबडीचा रेडर जामच्या रिंगणामध्ये बघूया काय करतो. करूया मरची स्थितीमध्ये जबरदस्त अशा तऱ्हेने सुंदर अशा पकड जामच्या वतीने सुंदर अशी पकड. पहिला रेड डू डायरेक्ट मध्ये त्यांनी टॅकल करून आपला खाता ओपनिंग केलेला आहे. बघूया आता जामसाठी पण डू डायरेक्ट घोबडीच्या रिंगणामध्ये काय करामत होते. डू डायरेक्ट करूया मरो 10 नंबरचा रेडर स्लो मोशन मध्ये रेड मारत डू डायरेक्ट असून सुद्धा आरामशीर नियमपणे खेळ खेळत बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आणि अशा तऱ्हेने सुंदर अशी त्याची पण पकड झाली. दोन्ही संघांनी टॅकल करून आपापले अकाउंट ओपनिंग केलेलं आहे. एक गुण घेऊन आणि डबल 1 नंबरचा रेडर 88-8-8 तिकडे त्याच्याकडे लक्ष राहू दे. आणि पवेलियन वापस आपल्या रिंगणात. जामचा रेडर घोबडीच्या रिंगणामध्ये पटांगणात निवांतपणे स्लिप मारून गडी मारण्याचा प्रयत्न करत पवेलियन वापस आपल्या रिंगणात. अजून 44 नंबरचा रेडर जामच्या रिंगणामध्ये जोरदार असं लांब लचक पाय मारून गडी मारण्याचा प्रयत्न परंतु अजूनही त्याला यश प्राप्त करता नाही आला आणि क्रॉस करून परत आपल्या रिंगणात वापस. आणि लगेच डू डायरेक्ट भाऊ घोबडीसाठी डू डायरेक्ट जामच्या रिंगणामध्ये जोरदार असा डू डायरेक्ट घेऊन गेलेला आहे. करूया मारूच्या स्थितीत धूस मारून रेडर आउट. पुन्हा डू डायरेक्ट जामच्या वतीने पुन्हा डू डायरेक्ट घेऊन गेलेला आहे. 04 नंबरचा हा रेडर स्लिप मारून बघूया काय करतो. अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने 2 पॉइंट घेऊन परत आपल्या रिंगणात गेलेला आहे. आणि हा घोबडीचा लंबाला चकासा रेडर कॉर्नर मध्ये सेंटर मध्ये गडी मारण्याचा प्रयत्न अशा तऱ्हेने मारला वाटते. 100% मारला त्यानं. आणि 1 गुण घेऊन परत आपल्या रिंगणात वापस. स्कोरवर स्कोर भर टाकत रेडिंग करत दोन्ही संघ सुंदर असं खेळाचं प्रदर्शन दाखवत प्रेक्षकांना सामना हा व्यवस्थित शांतपणे निवांतपणे निसर्गरम्य अशा ठिकाणी चालू आहे. बाजूला रोड आहे नॅशनल हायवे तसंच इकडे फॉरेस्ट लागलेला आहे आणि इकडे महसूल विभागाची जमीन आहे. अशा मध्यंतर मध्ये हा ग्राउंड याच्यात एक सामने चालू आहे कबड्डीचे. डबल 4 नंबरचा रेडर आताच 1 गुण नेलेला आहे. पुन्हा अजून प्रयत्न करत आपल्या रिंगणात वापस.
आणि जामचा रेडर 01 नंबरचा घोगडीच्या रिंगणामध्ये जोरदार असं चढाई करत 5च्या डिफेन्स मध्ये खेळून परत आपल्या रिंगणात वापस. आणि डू डायरेक्ट फिर से एक बार फिर डू डायरेक्ट लेके ये जाम का रेडर घोगड़ी के रिंगन में खेलते हुए दाएं से बाएं सेंटर 5 ही खिलाड़ियों को हिलाते हुए जबरदस्त ऐसा पॉइंट लगा मारा है. अच्छा. आणि अशा तऱ्हेने एक गुण घेऊन परत आपल्या रिंगणात वापस. आणि पुन्हा हा 44 नंबरचा रेडर बघूया काय करतो. डू डायरेक्ट घेऊन गेलेला आहे. करूया मारूची स्थिती जामच्या रिंगणामध्ये सेंटर मध्ये गडी बाद करण्याचा प्रयत्न. अशा तऱ्हेने रेडर आउट. आणि 1 पॉइंट पुन्हा जामच्या खात्यात पडले आहे. जसं PM चे पैसे मोदी टाकते वरून खचाक निर्या तसा एक गुण डायरेक्ट तुमच्या खात्यात खचाक निर्या. बायाले लाडकी बहीणचे टाकते मोदी PM चे नाही टाकत शेतकऱ्याले. आणि अशा तऱ्हेने आणि डबल 8 नंबरचा रेडर आहा सेंटर मध्ये डीप मध्ये चालू झालंय ना क्वार्टरचा पहिला राऊंड चालू आहे. हॅलो. अशा तऱ्हेने सांगा पहिले घेतली मग 1 नंबरचा रेडर परत आपल्या रिंगणात आहे. 2च्या डिफेन्स मध्ये हा जामचा रेडर घोगडीच्या रिंगणामध्ये चढाई करत. बघूया घोगडीवर थोडं संकटमय वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु संकटातून बाहेर निघणे हा माणसाचा गुणधर्म आहे. प्रयत्न करा लागन. अशा तऱ्हेने हा घोगडीचा जामचा रेडर परत आपल्या रिंगणात वापस. अशा स्थितीत पुन्हा संकटावर संकट आणि डू डायरेक्ट आलेला आहे. बघूया काय करतो आता. डबल 8 नंबरचा हा रेडर दोन्ही बाजूंना आता त्याला संकट आहे. त्याच्यात बी पुन्हा डू डायरेक्ट आलेला आहे. करूया मारूची स्थिती जामच्या रिंगणात सुंदर अशी चढाई करत पॉइंट मारा लागन भाऊ तुले. आता टाइमपास करण्यात काही मजा नाही नाहीतर आउट व्हावं लागते स्वतःला बी. अशा तऱ्हेने डीप मध्ये जाऊन गडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश ठरला. अशा तऱ्हेने जवळपास घोगडी हा संघ ऑल आउटच्या स्थितीत आणि जवळपास ऑल आउट झालेलाच आहे आणि ऑल आउट. आणि हा 44 नंबरचा एसटी बाईक क्रीडा मंडळ घोगडीचा रेडर वा लांब लचक पाय मारून घडी मारण्याचा प्रयत्न परंतु सुंदर अशी पकड जबरदस्त अशी पकड झाली आहे. एकदम डीप मध्ये गेला रे भाऊ तू. आणि अशा तऱ्हेने 01 नंबरचा हा जामचा रेडर जुटीवाला आहे म्हणते भाऊ कुठं तर शेवट. आणि अशा तऱ्हेने परत आपल्या रिंगणात वापस. दीपक भाऊ आणि हा घोगडीचा जाडजूड रेडर क्रॉस करून परत आपल्या रिंगणात वापस. आणि पुन्हा एकदा हा जामचा सडपत्राचा बारकासा रेडर कॉर्नर सेंटर निवांतपणे रेड मारत क्रॉस करून वापस जाण्याच्या स्थितीत आणि टाइमपास करत आणि वापस. तसेच आपला